नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये। आजचा व्हिडिओ बनवायचा असा उद्देश आहे की 4-5 दिवस झाले पाऊस वगैरे काहीच पडला नाही, तर मी आज आलो शेतावर। 4-5 दिवस झाले पाणी वगैरे काहीच आला नाही, पूर्ण सुकं झालं शेतं वगैरे। शेतीवर कसं काय आहे वातावरण तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि सबस्क्राईब नक्की करा भावांनो, जरा सपोर्ट करा आपल्या पण भावाला। तर कंटिन्यूमध्ये राहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो शेतावरचं कसं वातावरण आहे, कसं काय। तर मित्रांनो, शेतावर आलो, तुम्ही बघू शकता शेती पूर्ण कशी झाली, पूर्ण उन्हामुळे लाल लाल वगैरे सगळं ते तुम्हाला मी दाखवतो। पूर्ण भाताची वाट लागली पाण्यामुळे, पाणीसुद्धा नाही पडत 5-6 दिवस झाले। बघा तुम्ही कसं आहे वातावरण याचं भाताचं, बघा एक पूर्ण लाल लाल आणि पूर्ण पातळ भात निघलंय, लाल लाल सर्व दिसते। काय भाताचं पूर्ण हेच गेलंय, बघू शकता तुम्ही कसं आहे। पाणी पडला नाही म्हणून पूर्ण भात लाल लाल होत चाललंय, तुम्हाला मी दाखवतो बघा। तर मित्रांनो, तुम्ही पण शेती करत असाल तर एकदा कमेंट नक्की करा आणि शेती तुमच्याकडे कशी एकदम व्यवस्थित झाली की नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा। तर भावांनो, आजकाल आता पाण्याचा पण काय ठिकाणा राहिला नाही, कधी येतो कधी जातो आणि कधी पण येतो कधी पण जातो। पूर्ण शेतकऱ्यांची पूर्ण वाट लावून टाकले त्यांनी। आता पूर्ण असं वाटते की उन्हालाच चालू आहे, एवढं कडक ऊन पडलं बघा। तुम्हाला सूर्य पण मी दाखवतो बघा, एकदम कसं भन्नाट एकदम कडक ऊन पडलाय। तर आता काय करणार शेतकरी माणूस, बघा ऊन एकदम कडक आहे। तर मित्रांनो, तर इकडे शेताच्या मागे खाली आलो आणि इकडला हवा आणि वातावरण एकदम आहे ना भावांनो, एकदम खतरनाक, एकदम वातावरण ना थंड थंड। तुंगारेश्वर पण समोर, इकडनं तुंगारेश्वर आहे बघा, तुम्हाला दाखवतो। आणि ह्या साईडला घुमतारा किल्ल्याचं आहे आणि मधोमध आमचा हा लपलेला गाव, तो म्हणजे तिल्हेर खैरपाडा। तर तुम्ही पण एकदा आमच्या गावाकडे या आणि थंड वातावरण हवा वगैरे एकदम घेऊन बघा कसं वाटते तुम्हाला। मी तर रोज हवा घेतो इकडे, थंडी थंडी हवा आहे मस्त, एकदम झाडाखाली बसून एकदम भारी वाटते। तुम्ही पण या एकदा, तुम्ही पण एन्जॉय करा। तुम्ही एकदा व्हिडिओ बघा आमच्या कसा शेतावरचा आहे तो बघा। गाईज, ब्लॉग आता इथेच एंड करतो आणि तुम्ही जरा मला सबस्क्राईब आणि फॉलो शेअर इंस्टाला वगैरे करा, जास्तीत जास्त हा ब्लॉग शेअर करा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।